लाईनचा पुढचा पार्ट बघा आता. समजा अशी स्पेस मध्ये एक लाईन आहे, लाईक दिस. ही स्पेस मध्ये लाईन आहे आता, आणि ह्या लाईनला इथे एक सपोज पॉइंट दिलेला आहे. सपोज ह्या पेनच्या टोकाजवळ एक पॉइंट दिलेला आहे. तर ह्या पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं. लाईन अशी असेल तरी हे असं परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल. ही फिगर मी फक्त इथं स्पेस मध्ये काढतोय, काय गरज नाही स्पेस मध्ये काढायची, पण जस्ट फक्त ही लाईन आणि एवढं काढतो, बाकी ऍक्सिस वगैरे काढत नाही. समजा इथे पॉइंट दिलेला असेल, एक पी पॉइंट दिलेला असेल, त्याचा पोझिशन वेक्टर असेल अल्फा बार. त्याचा पोझिशन वेक्टर असेल अल्फा बार, म्हणजे ओरिजिनशी जोडलेलं आहे त्याला. आणि ह्या पी पॉइंट पासूनचं ह्या लाईनचं डिस्टन्स जर काढायचं असेल, हे पीएम डिस्टन्स, तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? या लाईनचं इक्वेशन आहे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. कोणत्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलंय मी? फर्स्ट थेरम नुसार की सेकंड थेरम नुसार? हे फर्स्ट थेरम. एक मिनिट, आवाज येत नाही वाटतं तुम्हाला. तर इथे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार फर्स्ट थेरम नुसार लाईनचं इक्वेशन लिहिलंय. हे पीएम डिस्टन्स काढण्यासाठी आता डेरिव्हेशन आहे, पण ते डेरिव्हेशन फार इम्पॉर्टंट नाहीये म्हणून मी घेऊन देत नाही. फक्त हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. जे डेरिव्हेशन जास्त इम्पॉर्टंट असतं ते घेतो. हे परीक्षेला प्रूव्ह करायला येत नाही आणि त्याच्यावर फार काही एमसीक्यू वगैरे काही सेट करता येत नाही, म्हणून मी त्याचं डेरिव्हेशन घेत नाही. तर पीएम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, काय फॉर्म्युला आहे? मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार चा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार होल ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. लक्षात ठेवा, अल्फा बार म्हणजे पी पॉइंट, ज्या पॉइंट पासूनच स्पेस मध्ये कशी सिच्युएशन आहे, ही स्पेस मध्ये लाईन आहे, त्या लाईनचं ह्या पी पॉइंट पासूनचं डिस्टन्स काढायचंय ना पीएम. तर त्या पी पॉइंटचा इकडे जो पी पॉइंट आहे त्याचा ओरिजिन पासूनचं त्याचं जे डिस्टन्स आहे आर, त्याला इकडे डायरेक्शन दिली, त्याचा पोझिशन वेक्टर होतो पी नाही अल्फा बार. ठीक आहे, तर तो अल्फा बार घेतलाय पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर. हा ए बार आहे, लाईनवर दिलेला एक. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. हे काय कुठे आहे ते लक्षात ठेवा. आर बार तर काय असतं? हा जो मुव्हिंग पॉइंट असतो ना लाईनवर, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार असतो लाईनच्या इक्वेशन मध्ये. ए बार काय असतो? लाईनवर जो फिक्स्ड पॉइंट असतो पहिल्या थेरम नुसार, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार. आणि बी बार कुठे असतो? हा बी बार कुठे असतो? लाईनला पॅरलल असतो. काल बघितलं ना आपण, एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले, पॅरलल असतो. बरोबर आहे. तर ते तीन वेक्टर्स इथे घेतलेले आहेत, अल्फा बार, ए बार आणि बी बार. तर त्यांच्यामध्ये ही रिलेशनशिप, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या अल्फा बार मधून हा ए बार सबट्रॅक्ट करायचा आहे, त्याची जी मॅग्निट्यूड येईल तिचा स्क्वेअर इथे लिहायचा, मायनस तो अल्फा बार मायनस ए बार जो वेक्टर येईल त्याचा ह्या बी बार बरोबर डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, आणि त्या डॉट प्रोडक्ट जो स्केलर मध्ये येईल ना, हा त्याला बी बारच्या मॅग्निट्यूड डिवाइड करायचंय, त्याचा पुन्हा स्क्वेअर घ्यायचा आहे. या दोघांची सबट्रॅक्शनचं स्क्वेअर रूट, म्हणजे हे डिस्टन्स पीएम आहे. लक्षात आलं का? आणि हे परत आपल्याला हे डिस्टन्स पीएम जर हे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं असेल तरी काढता यायला पाहिजे, ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून. लक्षात आलं? ठीक आहे, लिहून घ्या फॉर्म्युला. वरती हेडिंग टाका, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट, डिस्टन्स ऑफ लाईन म्हणा इथे, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ पॉइंट, हे लाईनचं इक्वेशन आणि हा पॉइंट लिहून टाकायचं. आता हा इकडचा फॉर्म्युला मी कशासाठी लिहिलाय? हे व्हेक्टर फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन असेल आणि इथे हा व्हेक्टर दिलेला असेल पोझिशन वेक्टर पी पॉइंटचा, तर हा फॉर्म्युला. आणि हाच फॉर्म्युला सिम्प्लिफाय केल्यानंतर, हाच फॉर्म्युला जर सिम्प्लिफाय केला, जर लाईनचं कार्टेशियन वेक्टर फॉर्म ऐवजी कार्टेशियन इक्वेशन दिलेलं असेल आणि इथे हा पोझिशन वेक्टर ऐवजी त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एबीसी, तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. कसा? ए मायनस x1 चा होल स्क्वेअर बी मायनस y1, ए मायनस x1 बी मायनस y1 झेड मायनस सी मायनस z1. हे परत असंच आलेलं आहे, ए मायनस x1 बी मायनस y1 सी मायनस z1, आणि त्याला मल्टिप्लाय आलंय LMN. फक्त इथे याचा होल स्क्वेअर आहे आणि इथे सिंगल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता इथे x1 y1 z1 काय आहे लक्षात ठेवा. ह्या लाईनवर जो ए पॉइंट असतो ना इथे, त्या ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय? x1 y1 z1.
ह्या लाईनचे इथे डायरेक्शन कोसाइन्स आपण एलिमेंटने दाखवलेत. ह्या डायरेक्शन कोसाइन्स किंवा कोसाइन्सला प्रोपोर्शनल डायरेक्शन रेशिओज असतात, तर ते रेशिओज आहेत ऍक्च्युअली इथे, पण तिथे कोसाइन्स पण लिहू शकतो. हे तुम्हाला सांगितलं मी याच्या अगोदर, बरोबर आहे. पर्टिक्युलरली हे डायरेक्शन रेशिओज म्हणा याला. तर एलिमेंट काय आहेत, लाईनचे डायरेक्शन रेशिओज आहेत. म्हणजे एलिमेंट काय आहेत, बी बारचे कंपोनंट आहेत थोडक्यात. आणि एबीसी काय आहेत, इथे एबीसी म्हणजे डायरेक्शन रेशिओज नाहीत. इथे आपण एबीसी ने काय दाखवलंय, कोऑर्डिनेट्स दाखवलेत. एक्स वाय झेड पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दाखवलेत. समजलं का हा फॉर्म्युला. तर हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, पॉइंटचं, लाईनचं आणि पॉइंट मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्यासाठी. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला बघायचंय स्क्यू लाईन्स. दोन स्क्यू लाईन्स काय असतात ते. आता प्लेन मध्ये जर घेतलं आपण, तर प्लेन मध्ये कसं असतं, लाईन आयदर इंटरसेक्टिंग ऑर पॅरल असतात. 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये. म्हणजे या बोर्डवर एक तर लाईन मी अशा काढू शकतो, आता ह्या इंटरसेक्टिंग आहेत, ह्या पण पुढे गेल्यानंतर इंटरसेक्ट करणार आहेत. म्हणजे ह्या केस मध्ये काय आहेत, लाईन्स आर आयदर इंटरसेक्टिंग ऑर इथे काय आहेत, पॅरलल. प्लेन मध्ये लाईन्स इंटरसेक्टिंग किंवा पॅरललच असतात. पण प्लेन मध्ये म्हणजे 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये, 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये लाईन्स एकतर पॅरलल असतात किंवा इंटरसेक्टिंग किंवा स्क्यू लाईन्स असतात. हे बघा, इथे 2 लाईन्स घेतल्या मी. या 2 लाईन्स आता हे स्पेस मध्ये दाखवतोय. या 2 लाईन्स कशा आहेत, 1 मिनिट व्हिडिओ चालू आहे तर बघू दे मला. आहे, या 2 लाईन्स पॅरलल आहेत. आता इथे ही इकडे जाईल, ही इकडे जाईल. आता इंटरसेक्टिंग आहेत, बरोबर, राईट नाव इंटरसेक्टिंग. आता बघा, ह्या नायदर पॅरलल नॉर इंटरसेक्टिंग. ही लाईन अशी जाते, ही लाईन अशी जाते, बरोबर आहे. या कधी इंटरसेक्ट करतील का, नाही. तर यांना म्हणायचं स्क्यू लाईन्स. ह्या आहेत स्क्यू लाईन्स. आता ह्या स्क्यू लाईन्स मधलं हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. आता ह्या ज्या स्क्यू लाईन्स आहेत, ह्या स्क्यू लाईन्स, ही फिगर एक्झॅक्टली मी अशी काढतो. आता ह्या स्क्यू लाईन्स, आता तुम्हाला फिगर काढताना ते असं दिसेल. इथे मी अशी काढतो फिगर. ही स्क्यू लाईन दाखवली एक, आणि ही दुसरी स्क्यू लाईन दाखवली, आणि ह्या दोघींमधलं मला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचंय, पीएम. तुम्ही म्हणाल हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये, हे तर इथं परपेंडिक्युलर दिसत नाही. ऍक्च्युअली ती 2 डायमेन्शनल जॉमेट्रिक फिगर काढली मी 3 डायमेन्शन मध्ये. ऍक्च्युअली हे असं आहे, ही खालची लाईन, आता मला अशा लाईन ठेवता येत नाही तिथे, म्हणून ही लाईन आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे असं डिस्टन्स आहे. ह्या लाईन तिथं काढल्यात, कारण तिथं त्या अशा काढल्या तर मग पॅरलल दिसतील ना त्या, म्हणून ह्या लाईन्स अशा आहेत 3 डायमेन्शनल जॉमेट्री, आणि हे डिस्टन्स काढते. लक्षात आलंय तुमचे. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन मी लिहितो इथे, आर बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा B1 बार, आणि हिचं इक्वेशन आर बार इज इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा B2 बार. आता मी इथे A1 बार A2 बार घेतलंय, B1 बार B2 बार घेतलंय. A1 बार काय असेल, लाईन वरचा एक पॉइंट आहे A1, ए पॉइंट म्हणतो मी त्याला, त्याचा पोझिशन व्हेक्टर आहे, इथे लिहितो मी ए पॉइंट, त्याचा पोझिशन व्हेक्टर A1 बार आहे. आणि B1 बार म्हणजे हिला पॅरलल व्हेक्टर आहे, बरोबर की नाही. लाईनचं जे पहिलं थेरम आहे त्याच्यानुसार ए बार आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार लिहिलं म्हणजे ए बार काय असतो, लाईनवर असलेला फिक्स्ड पॉइंट, बी बार काय असतो, लाईनला पॅरलल. इथे A1 बार आणि B1 बार घेतलंय. आर बारला आर बारच ठेवलंय का बरं, R1 R2 नाही लिहिलं, कारण ते फिक्स्ड नाहीये. हे व्हेरिएबल आहे ना, पी पॉइंट मुव्हिंग आहे ना, कोणताही पॉइंट, एनी पॉइंट पी, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार असा एक्सप्रेस करता येतो. हे काल शिकलोय, लक्षात येतंय का तुमच्या. आता इथे हा लॅमडा आणि म्यू घ्यायला पाहिजे, मी चुकून घेतला तिथे लॅमडा आणि म्यू अलगच घ्यायला पाहिजे. म्यू नाव. आता इथे काय असेल, हिच्यावर एक बी पॉइंट असेल, बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर A2 बार, आणि ह्या दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर
या लाईनचा पॅरलल वेक्टर B2 बार, बरोबर आहे की नाही? B2 बार ही फिगर आहे. आता तुम्हाला A1 बार A2 बार काय आहे ते कळालं. आता हे डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स, कोणतं डिस्टन्स? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. तर हे कसं काढतो आपण स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स? मॉड्युलस ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार डिवाइडेड बाय B1 बार क्रॉस B2 बारची मॅग्निट्यूड. हा फॉर्म्युला आहे त्याचा. आता याचं डेरिव्हेशन पण फार इम्पॉर्टंट नाही, लक्षात ठेवा. जे पुढे डेरिव्हेशन्स आहेत ते सांगणार आहे तुम्हाला, पण जे इम्पॉर्टंट नाहीयेत, परीक्षेला विचारत नाहीत आणि त्याच्यामध्ये फार तथ्य नाहीये, त्याच्यावर फार क्वेश्चन करता येत नाहीत MCQ, ते इथं सांगितलंय डिरेक्टली. तर A1 बार A2 बार A1 बार समजलं, लाईनवरचे फिक्स्ड पॉईंट आहेत दोन्ही लाईनवरचे, त्यांचे पोझिशन वेक्टर, त्यांची सबट्रॅक्शन लिहायची इथे. आणि हे B1 बार आणि B2 बारचा हा क्रॉस प्रोडक्ट लिहायचा. लक्षात आलं? लक्षात आलं? आता तुम्ही तर म्हणाल हे सबट्रॅक्शन वगैरे हे 2 डायमेन्शन मध्ये नाही पाहिजे, हे 3 डायमेन्शन मध्ये बघायचं. हा B1 बार असेल, हा B2 बार, मग त्यांचा परपेंडिक्युलर वेक्टरची डायरेक्शन कशी असेल? अलग लक्षात, कुणीकडे असेल? B1 असा आहे, B2 असा आहे, मग त्यांना त्या दोघांनाही परपेंडिक्युलर B1 क्रॉस B2 येईल. समजलं? नाव हा फॉर्म्युला लिहून घ्या. आता हा आपल्याला परत बघायचा आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये. राईट डाऊन. वरती हेडिंग द्या स्क्यू लाईन्स अँड स्क्यू लाईनची डेफिनेशन लिहा. लाईन्स इन स्पेस, लाईन्स इन स्पेस which are neither parallel nor intersecting, खाली हा पॉइंट लिहा, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स, 2 स्क्यू लाईन्स, या लाईन्स करा आणि हा फॉर्म्युला लिहा. आता हे लिहिलं तुम्ही. अर्थातच आता काय बघायचं असेल, हे सगळं कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिले, तर हा फॉर्म्युला. याच्या अगोदर काय केलं आपण? ते पॉइंट पासूनचं डिस्टन्स काढायला जो फॉर्म्युला होता त्याला सिम्प्लिफाय केला कार्टेशियन फॉर्म मध्ये आणि तो फॉर्म्युला आला होता. आता इथे डायरेक्ट फॉर्म्युला न देता मी सिम्प्लिफाय करून सांगतो, कारण याचं डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. कसा आला फॉर्म्युला बघा, कारण फॉर्म्युला मोठा दिसतो पण तो आला कसा सांगतो बघा इकडे. आता हे इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं. सपोज हे पहिलं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं, x मायनस x1 अपॉन L1, y मायनस y1 अपॉन M1, z मायनस z1 अपॉन N1. एलिमेंट मुद्दाम घेतलेत कारण इथं ए बी आहेत ना, म्हणून आपण L1 M1 वगैरे घेतलेत. ऍक्च्युली ते आहेत डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशोज, पर्टिक्युलर डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन. आता ह्या लाईनचं इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये लिहू. ह्या लाईनचं इक्वेशन काय येईल? ह्या लाईनचं इक्वेशन x मायनस काय लिहू? x2 L2, y मायनस y2 M2, z मायनस z2 N2. ठीक आहे. आता हे लिहिलं इथे. आता मला सांगा हे B1 बार वगैरे काय येणार? A2 बार मायनस A1 बार. A1 बार काय होणार आहे इथे? A1 बार काय असणार आहे? x1i प्लस y1j प्लस z1k. A2 बार काय असणार आहे? हे x1 x2 वगैरे कळतंय ना, बी पॉइंटचे असतील ना कॉर्डिनेट x2 y2 z2 वगैरे, कळतंय ना तुम्हाला? हा, मग इथे A2 बार काय असणार आहे? x2i प्लस y2j प्लस z2k. बी बार काय असणार आहे? हा B2 बार काय असणार आहे? B2 बार L2i प्लस M2j, हा N2j. आता कॅप म्हणणे वेळ लागतो म्हणून मी IJK म्हणतोय फक्त. L1i प्लस M1j प्लस N1k हा काय असणार आहे? B1 बार. तुमच्या लक्षात आलं A1 बार B1 बार A2 बार B2 बार काय असणार आहे ते? ओके. नाव मला सांगा इथे A2 बार मायनस A1 बार ओरली सांगा. आता A2 बार मायनस A1 बार काय असणार आहे? A2 बार मायनस A1 बार म्हणजे x2 मायनस x1 I कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप आणि z2 मायनस z1 k कॅप असेल की नाही?
आता इथे आपल्याला हा एक वेक्टर तयार होतो, हा एक वेक्टर आहे करेक्ट, आणि हा दुसरा वेक्टर आहे B1 बार क्रॉस B2 बार. किंवा याला जर तुम्ही, हा एक वेक्टर तयार होतो की नाही, हा एक आयजेकेच्या फॉर्म मध्ये एक वेक्टर आहे. मग आता ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार ला आपण कसं लिहितो रे? हा एक वेक्टर असेल, हा एक वेक्टर असेल, तर डॉट आणि क्रॉस हा एक वेक्टर 1 2 आणि 3, 1 2 3 डॉट क्रॉस काय आहे? तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे की नाही? ह्यासारखा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपण कसा घेतो? डिटर्मिनंट मध्ये पहिल्यांदा ए चे कंपोनेंट इथे, नंतर बी चे कंपोनेंट, नंतर सी चे कंपोनेंट लिहितो की नाही असं आपण? करेक्ट. नाव मग इथे काय करायचं? पीएम इज इक्वल टू, आपण डायरेक्ट आता फॉर्म्युला लिहितोय. आता हा मॉड्युलस मधला फॉर्म्युला, हा मॉड्युलस कशासाठी आहे? ते डिस्टन्स आहे, ती निगेटिव्ह येऊ नये म्हणून. हा मॉड्युलस कशासाठी आहे? ते डिस्टन्स आहे, निगेटिव्ह येऊ नये म्हणून. आता इथे न्यूमरेटरला काय येईल सिम्प्लिफिकेशनला? हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपल्याला कशामध्ये लिहायचा? डिटर्मिनंट मध्ये. आता डिटर्मिनंट मध्ये काय येईल सांगा बरं? हे A2 मायनस A1 बारचे कंपोनेंट काय आहेत आयजेकेचे? X2 मायनस X1, Y2 मायनस Y1, Z2 मायनस Z1. B1 बारचे कंपोनेंट काय आहेत? B1 बार चे कंपोनेंट L1, M1, N1. B2 बारचे कंपोनेंट काय आहेत? L2, M2, N2. आता हे येणार आन्सर जे येणार आहे हे कशात येणार आहे? हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर कशामध्ये येणार आहे? स्केलर मध्ये येणार आहे. समजलं? आता खाली रूट मध्ये B1 बार क्रॉस B2 बारची मॅग्निट्यूड लिहायची. B1 बार क्रॉस B2 बारची काय लिहायची? आपल्याला मॅग्निट्यूड लिहायची. तर B1 बार क्रॉस B2 बार कसा करणार आपण? डिटर्मिनंट मध्ये वरती काय लिहिणार? IJK, खाली काय लिहिणार? B1 चे कंपोनेंट L1, M1, N1 आणि खाली त्याच्या तिसऱ्या रोला L2, M2, N2. आणि तो डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला तर आपल्याला काय येतं ते? कारण इथं फक्त I कॅप, J कॅप, K कॅप असणार आहे. लक्षात आलं? मग आता तो जो येणार आहे त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. तर मी आता इथे एकदम तुम्हाला शॉर्टकट सांगतो कसं लक्षात ठेवायचं. हा मोठा फॉर्म्युला दिसतोय, पण आता वरचा डिटर्मिनंट तुमच्या लक्षात आला का कसा आलाय तो? सॉरी, वरचा जो हा डिटर्मिनंट लक्षात आला का न्यूमरेटरचा कसा आला तो? आता हे खाली रूट मध्ये फॉर्म्युला बघा. आपण जसा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तसंच लिहायचं. इथे काय लिहायचं बघा? इथं समजा हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार, धिस इंटू आपण काय लिहितो? ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस ह्या दोघांचा काय? M1 N2 मायनस M2 M1 मायनस M2 N1 होल स्क्वेअर प्लस. आता इथे काय लिहायचं? हे मधलं सोडून द्यायचं. जसं डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तसं. फक्त मी हे लिहित नाही, मी शॉर्टकट सांगितलं इथे. हे धिस इंटू असं लिहितो ना, ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस ह्या दोघांचा, तसा लिहिला तो प्रोडक्ट आणि त्याचा स्क्वेअर करायचा. आता मायनस साईन देतो आपण, ते काय द्यायचं नाही. आता याच हे इंटू काय लिहितो? ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस ह्या दोघांचा. मग L1 N2 मायनस L2 N1 होल स्क्वेअर प्लस धिस इंटू काय घेतो? ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस ह्या दोघांचा. मग हे L1 M2 मायनस L2 M1 होल स्क्वेअर. फॉर्म्युला जरी मोठा असेल लक्षात ठेवायला, तरी हे खूप सोप्या ट्रिकने सांगितलंय मी तुम्हाला. हे कुणी असं पाठ करायचं नाही. ही ट्रिक काय सांगितली खाली समजलं? ऍक्च्युअली हे काय आहे? हे असं का आलं डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये असं सोडवायला? आपण याने तर मल्टिप्लाय नाही केलं, कारण B1 बार क्रॉस B2 बार ऍक्च्युअली इथं काय येणार आहे? B1 बार क्रॉस B2 बार घेताना I कॅप, J कॅप, K कॅप, आणि मग हे त्याचे कंपोनेंट येणार आहेत. बरोबर? हे I कॅपचा कंपोनेंट, हा J कॅपचा कंपोनेंट, हा K कॅपचा कंपोनेंट येणार आहे, आणि त्याचे स्क्वेअरच करावं लागतात ना मॅग्निट्यूड घ्यायला. समजलं का? अरे ओके. तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहील का मग? हा, तर हा फॉर्म्युला जर कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले असतील हे इक्वेशन असे आणि असे, तर मग त्यासाठी हे डिस्टन्स काढायला हा फॉर्म्युला यूज करायचा. लक्षात ठेवा, खूप सोपा आहे की ह्या दोघांची सबट्रॅक्शन मायनस Y2, ह्या दोघांची सबट्रॅक्शन, आणि खाली ते लिहून टाकायचे. ते डिनॉमिनेटचे कंपोनेंट, हे डिनॉमिनेटचे, आणि खाली स्क्वेअर रूट कसं लिहायचं याला शॉर्टकट सांगितलं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना जे करतो ते करायचं.
ठीक आहे, आता हा खालचा फॉर्म्युला लिहा, कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म, त्या डिस्टन्सचा कार्टेशियन फॉर्म. त्यासाठी ह्या लाईनचे इक्वेशन पण कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहा. आता तुम्ही हे म्हणजे पहिलं आहे ते हे इक्वेशन लिहिलंय, समजलं का? याला असं खोडून टाकायचं इथे, म्हणजे तुम्ही नवीन लिहायचं ही फिगर काढून, परत लक्षात येत नाही म्हणून हे लिहा व्यवस्थित. ह्या स्क्यू लाईन्स ह्या फक्त अशा काढल्यात. ह्या जर आता हे डिस्टन्स काढलं आपण, पण ह्या इंटरसेक्टिंग असतील तर डिस्टन्स काय येणार आहे? 0 येणार आहे, बरोबर आहे. मग आता 0 येण्यासाठी इथे काय करावं लागेल? आपण पहिला फॉर्म्युला काय लिहिलंय मला सांगा. वेक्टर इक्वेशन्स दिलेले असताना पीएम पहिला फॉर्म्युला काय आहे? पहिला फॉर्म्युला A2 बार मॉड्युलस ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट काय आहे? B1 बार क्रॉस B2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार, बरोबर आहे की नाही? आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? PM इज इक्वल टू डिस्टन्स PM, हे PM डिस्टन्स. दुसरा फॉर्म्युला काय आहे? डिटर्मिनंट ऑफ x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 अपॉन L1 M1 N1 L2 M2 N2 डिवाइडेड बाय ते मोठं स्क्वेअर रूट आहे, बरोबर आहे. हे डिस्टन्स जर 0 असेल म्हणजे लाईन्स अशा, ह्या दोन लाईन्स अशा दिलेल्या आहेत, हे डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, पण इंटरसेक्टिंग असतील तर हे डिस्टन्स 0 असेल. मग हे पीएम डिस्टन्स 0 केव्हा होईल रे? पीएम डिस्टन्स 0 केव्हा होईल? न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 असेल तर, करेक्ट. मग ह्या न्यूमरेटरला जो स्केलर येणार आहे ना, हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मधला, त्याची व्हॅल्यू जर काय असेल? 0 असेल तर त्या लाईन्स इंटरसेक्टिंग येतील. म्हणजेच काय? A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू 0. हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ऍक्च्युअली. हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर 0 येत असेल तर त्या लाईन्स कशा असतील? इंटरसेक्टिंग असतील. आणि ह्या फॉर्म मध्ये, कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले असतील तर ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे, म्हणजे पीएम डिस्टन्स 0 होईल. म्हणजेच ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 0. आवाज येतोय तुम्हाला? मग आता खाली रिमार्क लिहा. पहिली रिमार्क लिहा. दोन्ही एकत्र करून देतो रिमार्क्स. इथे रिमार्क, इफ लाईन्स आर इंटरसेक्टिंग, then ही कंडिशन आहे, this is equal to 0 or this is equal to 0, ही कंडिशन ला. इफ लाईन्स आर इंटरसेक्टिंग then ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते किंवा ह्याची व्हॅल्यू 0 येते. हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे, कार्टेशियन फॉर्म मध्ये, फरक एवढाच आहे. लाईनची थिअरी सगळी क्लिअर झाली इथे. आता लाईनचं तुम्हाला क्लिअर कट आठवतंय का? लाईन हा जो पार्ट आहे वेक्टर्स मधला, त्यातलं क्लिअर आठवतंय का? 2 थेरम पहिले, त्याचे वेक्टर फॉर्म, कार्टेशियन फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म, नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, आठवतंय सगळं? हॅलो, काल ज्याच्यावर आपण एक्झाम्पल सोडवले. आज काय बघितलं आपण? स्पेस मध्ये पॉइंट असेल, त्या पॉइंट पासूनचं लाईनचं डिस्टन्स काढण्याचा तो रूट मधला फॉर्म्युला, आणि तोच कार्टेशियन फॉर्म मध्ये फॉर्म्युला. लाईन 2 स्क्यू लाईन्स असतील तर त्या स्क्यू लाईन्स मधलं काय काढायचं आपल्याला? परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा कार्टेशियन फॉर्म मधला फॉर्म्युला आणि हा कार्टेशियन मधला आणि हा वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला. अजून एक थेरम लास्ट. आता काय काढायचं असेल आपल्याला लास्ट? पहिल्यांदा 2 लाईनच्या वेगवेगळ्या सिच्युएशन होत्या, 2 लाईनचे इक्वेशन काढले, 2 थेरम अलग अलग. त्याच्यानंतर स्क्यू लाईन्स कन्सेप्ट आणि त्यांच्यामधलं हे डिस्टन्स, आणि त्या इंटरसेक्टिंग असतील तर ही कंडिशन. आता आपल्याला त्या स्क्यू लाईन्स न घेता आपल्याला घ्यायच्या पॅरलल लाईन्स. काय घ्यायचंय? पॅरलल लाईन्स, आणि यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं. आणि मग ह्या 2 लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स अर्थातच कसं येणार आहे? ह्या स्क्यू लाईन्स होत्या तेव्हा इथे हा B1 बार आणि B2 बार अलग घेतले होते. याच्यावरचा पॉइंट A1 आणि याच्यावर A पॉइंट, त्याचा पोझिशन वेक्टर A1,
बार आणि याच्यावरचा बी पॉइंट त्याचा पोझिशन वेक्टर A2 बार घेतला होता. करेक्ट. या लाईनचे दोन इक्वेशन घेतले होते. पहिलीचं इक्वेशन R बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा B1 बार आणि दुसरीचं इक्वेशन R बार इज इक्वल टू A2 बार प्लस म्यू B2 बार. याच्यावरचा पॉइंट A होता त्याचा पोझिशन वेक्टर A1 बार, याच्यावरचा पॉइंट B होता त्याचा पोझिशन वेक्टर A2 बार, हिला पॅरल होता B1 बार आणि हिला पॅरल होता B2 बार. करेक्ट. पण आता ह्या लाईन्स अशा पॅरल असतील, तर त्यांच्यामधलं डिस्टन्स काढायला बाकी सगळं सेम असेल हे, पण इथं B1 बार आणि B2 बार दोन दोन घ्यायची गरज आहे का? नाही. कोणताही एक बी बार घेतला तर तो हिला पण पॅरल आहे आणि हिला पण पॅरल आहे. पहिल्या थेरम नुसार कंडिशन घ्यायला. येस नो. मग ह्या दोन लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स अशा लाईन्स होत्या तेव्हा त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायला हा फॉर्म्युला होता. त्यावेळेस या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट इथे लिहिला होता. आता आपल्याला काय करायचं, या लाईन्स जेव्हा अशा पॅरल असतील तेव्हा त्यांच्यामधलं डिस्टन्स काढायला हे B1 B2 अलग नाहीच आहेत, तर त्या लाईनचे इक्वेशन्स कसे येतील अगोदर सांगा. दोन पॅरल लाईन्स त्यांचं इक्वेशन इथे कसे घेणार आपण डिस्टन्स काढायला. तर पहिलं इक्वेशन घेणार R बार इज इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा B बार B1 न घेता, आणि दुसरी लाईन A2 बार प्लस म्यू B बार. B बार आपण तसाच ठेवलाय कारण दोघींमध्ये कॉमन B बार चालतो. इथे ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन, B बार कॉमन आहे दोघींमध्ये. इथे A पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर A1 बार, इथे B पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर A2 बार. मग आता हाच फॉर्म्युला काय होईल तिथे, तर हे डिस्टन्स PM दोन लाईन्स मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढणार आपण, PM डिस्टन्स. हाच फॉर्म्युला या दोघांमधला डिफरन्स मॉड्युलस ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार ऐवजी फक्त काय लिहायचं इथे B बार. या दोन्हीच्या क्रॉस प्रोडक्ट ऐवजी काय लिहायचं फक्त B बार, कारण आता B1 बार क्रॉस B2 बार घ्यायची गरज नाही आपल्याला. समजलं. नाव खाली काय लिहायचं फक्त ते जिथे आलंय तिथे त्याच्याऐवजी काय लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ B बार. तर हा फॉर्म्युला आहे. सगळ्यांचं लक्षात आलं का. दोन पॅरल लाईन मधलं डिस्टन्स आणि दोन पॅरल लाईन्स मधलं. ओके. आता लास्ट लिहा तिथे कन्सेप्ट, डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इन स्पेस. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इन स्पेस. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इन स्पेस. मग आता इथे ही फिगर काढा आणि हा फॉर्म्युला लिहा. हे PM डिस्टन्स. ओके. बघा आता ही सगळी थिअरी होती लाईनची. एवढे फॉर्म्युले सगळे लाईनचे एकदा बनवा, ते सगळी सीट बनवा त्याची शॉर्ट मध्ये. याची प्रॅक्टिस करा फॉर्म्युलांची. लर्न झाले की सगळी सीट बनवा. दोन थेरम त्याचे काय काय फॉर्म्स आहेत, त्याच्यानंतर हे आजचे काय फॉर्म्युले बघितले ते, त्याच्यानंतर झोपा. आता याच्यावर फक्त 8 प्रॉब्लेम आहेत. याच्यावर एक्सरसाइज आहे ना आता शिकलेले फॉर्म्युले, याच्यावर 8 प्रॉब्लेम आहेत. हे 8 प्रॉब्लेम सकाळी रेकॉर्ड करून पाठवतो. मग ते तुम्ही दिवसभरात कधीही बघा. उद्या संध्याकाळी बघायचं आपल्याला काय. आणि वेक्टरचं पण एक लेक्चर येईल, वेक्टर आणि हे बघा दोन्ही मिळून. आता फक्त मोजून 4 लेक्चर्स, 4 थेरम. पहिल्या लेक्चरला 4 थेरम कशाचे, 4 थेरम आणि रिमार्क प्लेनचे. त्याच्यानंतर त्याचे पण असेच पॉइंट आहेत एवढेच पुढे, ते सेकंड लेक्चर. आणि मग परत त्याचे प्रॉब्लेम्स, पहिल्या थेरम्सवर प्रॉब्लेम्स आणि परत दुसऱ्या थेरमवर मोजून 4 लेक्चर्स. ते लेक्चर्स पण रेकॉर्ड करून पाठवून देणार. फक्त थिअरॉटिकल पार्टचे लाईव्ह लेक्चर 2 होतील. उद्या संध्याकाळी 1 आणि परवा संध्याकाळी 1 लाईव्ह. बाकी सगळं रेकॉर्ड करून प्रॉब्लेम्स पाठवून देतो. अलग लक्षात सगळ्यांच्या. मग आपण रिवाइज करू टॉपिक्स वेगवेगळे जे काय राहिलं असेल. मग तुमचं परत जे थिअरम्स आहेत त्या थिअरमचे प्रूफ कसे परीक्षेला लिहायचे वगैरे. ठीक आहे. 28 तारखेपर्यंत ते सगळं आपण रिवाइज करून घेऊया. ओके. समजली सूचना सगळ्यांना. ठीक आहे. आता मी लेक्चर बंद करतो. हे याची प्रॅक्टिस करून झोपा. हा तो CET साठी पण डिलीटेड आहे.